आज आपण बनवणार आहोत मालवणी पारंपरिक पद्धतीचं काकडीचं उकड्या तांदळाचं धोंडस, जे हल्ली विस्मरणात होत चाललंय। तर हे असं पौष्टिक धोंडस कसं करायचं ते आपण बघूयात। नमस्कार, मी श्रावणी झोम किचन मध्ये तुमचं स्वागत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर धोंडस करायला आधी इकडे उकडे तांदूळ घेतले आहेत। हे गावचे उकडे तांदूळ आहेत। हे धुवून साफ करून वाळवून घ्यायचे, नाहीतर ओलसर कपड्याने पुसून घ्यायचे। हे कपड्याने पुसून घेतलेले आहेत। 2 वाटी तांदूळ किंवा कणी घ्यायचे। इथे तुम्ही तांदळाऐवजी जाडा रवा घेतला तरी चालेल किंवा घरातला जुना तांदूळ घेतला तरी चालेल। आता तांदूळ चांगले भाजून घ्यायचे। गावठी उकडे तांदूळ भाजायला वेळ लागतो, म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवर तांदूळ भाजायचे। तांदूळ चांगला फुलेपर्यंत खरपूस भाजायचा। साधारण 10 ते 12 मिनिटात तांदूळ भाजून होतो। तर ही 1 वाटी तांदूळ भाजला आहे, एका ताटात काढून घ्यायचा। तसेच दुसरी वाटी तांदूळ फुलेपर्यंत भाजायचे। दुसरे पण तांदूळ भाजून घेतले। तुम्ही बघू शकता, आधीचा साधा तांदूळ भाजून फुललेला तांदूळ यातील हा फरक। अशा पद्धतीने हा तांदूळ भाजून घेतलाय। तांदूळ आता थंड करायला ठेवून द्यायचे। तसंच त्याच तव्यावर पाववाटी शेंगदाणे भाजायचे। शेंगदाणे न करपता साल सुटेपर्यंत भाजायचे। शेंगदाणे भाजून झाले की थंड करून मिक्सरला जाडसर भरडून घ्यायचे। आता इथे मी एक मोठी काकडी घेतली आहे। साधारण श्रावण भाद्रपद महिन्यात जी काकडी मिळते तिला तवसा असं म्हणतात। या तवशाचंच धोंडस करायचं असतं। धोंडससाठी पिकलेली काकडी घ्यायची असते। ह्या काकडीला या अशा वरती पिवळसर शिरा दिसायला लागल्या की ती पिकण्यासाठी तयार होते। म्हणजेच काकडी अशी पिवळसर घ्यायची। ही काकडी आधी कापून 2-4 भाग करायचे। आतील बिया काढायच्या, त्याची सालं सोलून काढायची आणि वरचा जेवढा हिरवा भाग आहे तो तासून काढायचा। ही सर्व काकडी तासून घेतली आहे। आता काकडीचे तुकडे करून त्याच्या बिया काढून घेतल्या। बिया काढल्यावर काकडी किसणीवर किसून घ्यायची। अशी सर्व काकडी किसून घेतली आहे। तोपर्यंत भाजलेले तांदूळ थंड झाले आहेत। आता त्याचा कणीदार रवा बनवायचा आहे। त्यासाठी मिक्सरला तांदूळ पल्स मोडवर फिरून घ्यायचे। मोठ्या जाळीच्या चाळणीवर भरडलेले तांदूळ चाळून घ्यायचे आणि रवाळ तांदळाची भरड बाजूला करायची। तर हे सगळे तांदूळ मिक्सरला भरडून घेतले। आता ही भरड बारीक चाळणीमधून चाळून काढायची। भरड चाळून वरची तांदळाची जी बारीक पिठी आहे ती बाजूला ठेवायची आणि हे जे जाडसर रवाळ तांदूळ मिळालाय तो आपण वापरायचा आहे। त्यासाठी बारीक चाळणीवर चाळून घेतलंय। असं ह्या पद्धतीने रवाळ तांदळाची पिठी घ्यायची किंवा कणीदार तांदळाचा रवा घ्यायचा। आता धोंडस करायला इथे 3 वाटी काकडीचा किस घेतला आहे आणि त्याचं पाणी सुद्धा घ्यायचं। तसंच बाकीचं साहित्य पाहूयात। काकडीचा किस 3 वाटी आहे। त्याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी गूळ, 2 वाटी भाजलेल्या तांदळाचा रवा, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, पाव वाटी काजूचे तुकडे, अर्धा चमचा वेलची जायफळ पूड, पाव चमचा मीठ, 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा लहान चमचा हळद, 1 लहान चमचा जिरं, बरोबर तूप सुद्धा आहे। हे सर्व साहित्य लागेल। आता या खोबऱ्यात हे जिरं आणि हळद मिक्स करून मिक्सरला वाटून घ्यायचं। हे असं पाणी न घालता वाटून घेतलं आहे। ते डिश मध्ये काढून घेतलं। सगळी तयारी झाल्यावर आता धोंडस करायला घेऊयात। त्यासाठी एक मोठा पातेलं घेतलंय। त्यात 3 चमचे साजूक तूप घातलं। तूप गरम झालं की 3 वाटी किसलेली काकडी पाण्यासकट घालायची आणि गॅसवर परतून घ्यायची। मिनिटभर परतल्यावर त्यात 1.5 वाटी गूळ घालायचं। मोठ्या गॅसवर गूळ चांगलं विरघळू द्यायचं। गूळ आणि काकडी चांगली शिजू द्यायची। गूळ वितळलं की पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा।
पाववाटी काजूचे तुकडे आणि पाव चमचा मीठ घालायचं. सर्व छान मिक्स करायचं. नंतर वाटलेलं खोबरं घालायचं. आता हे सर्व एकत्र शिजवायचं. मध्यम आचेवर काकडी चांगली शिजून घेतली की 2 कप तांदळाचा रवा घालायचा. सर्व एकत्र मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर शिजून घ्यायचं. हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे आणि तो आदल्या दिवशी बनवून दुसऱ्या दिवशी खायचा असतो. तर हे सर्व शिजत आलं की 2 ग्लास गरम पाणी घालायचं. उकडे तांदूळ आहे म्हणून गरम पाण्यात शिजवायचं, कारण उकडे तांदळाला शिजायला वेळ लागतो. बारीक गॅसवर शिजून घेतलं की गरज लागली तरच अर्धा ग्लास अजून पाणी घालायचं. पाणी सुकत आलं की शिजलं की नाही ते पाहायचं. 60 ते 70% शिजून घ्यायचं. पाणी आटत आलं की झाकण लावून बारीक गॅसवर 3-4 मिनिट शिजून घेतलंय. 3-4 मिनिटांनी गॅस बंद करायचा. आता एका ॲल्युमिनियमच्या पातेल्याला तूप लावून घ्यायचं. वर 2 काजू सजावटीसाठी ठेवलेत. आता शिजलेलं मिश्रण त्या पातेल्यामध्ये ओतायचं. थोडं थोडं ओतून थापून घ्यायचं. वर वेलची जायफळ पूड घालून पुन्हा वर मिश्रण सेट करायचं. वर पुन्हा वेलची जायफळ पूड पसरायची. मिश्रण चांगलं चमच्याने थापून घेतलं आहे आणि हाताने सुद्धा थापून घ्यायचं. आता गॅसवर जुना तवा ठेवायचा. तवा आधी मोठ्या गॅसवर चांगला गरम करायचा. तर तवा गरम होईपर्यंत हळदीची पानं कापून घेतली आहेत. आता गरम तव्यावर हे पातेलं ठेवायचं. वर हळदीची पानं रचायची. हळदीचं पान नसेल तरी सुद्धा चालेल, पण हळदीच्या पानाने धोंडच सुगंधित आणि चविष्ट बनतं. आता वर झाकण लावून गॅस मंद करून 40 ते 45 मिनिट शिजवायचं. 45 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि हे मुरायला ठेवायचंय. हे धोंडस आदल्या दिवशी बनवून रात्रभर मुरवत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी काढायचं असतं. तसंच हे मी आता ठेवून देते. दुसऱ्या दिवशी बघायचं. तर दुसऱ्या दिवशी हे मी काढलं आहे. हळदीच्या पानाचा सुगंध मस्त पसरला आहे. कडा सुटलेत की नाही ते पाहायच्या. आता ह्याच्या कडा सोडवायच्या आणि त्यावर एक ताट ठेवून टोप उलटा करायचा. वर हाताने ठपका मारायचा, म्हणजे आतून धोंडस सुटलं पाहिजे. टोप बाहेर काढायचा. तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असं पारंपरिक मालवणी धोंडस तयार झालंय. हे असं पारंपरिक मालवणी गोड पदार्थ उकड्या तांदळाचं काकडीचं धोंडस तयार आहे. आता ह्याच्या सुरीने वड्या पाडायच्या. खरंच पूर्वीच्या महिला सुगरणी होत्या. ऋतुमानानुसार नवनवीन मिळणाऱ्या फळभाज्या, शेतातील काकड्या यांचे पदार्थ नवीन पद्धतीने बनवून लहानांपासून मोठ्यांना खाऊ घालायच्या. तेव्हा केक हे नाव प्रचलितही नव्हतं आणि त्यांनी असा पदार्थ बनवला आहे. असं हे धोंडस कमी खर्चामध्ये आणि पौष्टिक असं तयार होतं. याला काही ठिकाणी टोपातलं किंवा मोकल असं म्हणतात किंवा काकडीचा केक म्हणतात. सिंधुदुर्ग गोव्याकडच्या भागामध्ये धोंडस असं म्हणतात. हे धोंडस करायलाही सोपं आहे. श्रावणात नाहीतर गणपतीला एकदा तरी हा पारंपरिक पदार्थ कोकणात हमखास केला जातो. तर असा हा मालवणी केक आत्ताच्या मुलांना नक्कीच करून खायला द्यायला पाहिजे. तर तुम्हालाही आजची धोंडसची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.